नमस्कार. आज आपल्या प्रगतीगृह उद्योगमध्ये मॅडम आलेल्या आहेत. त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या प्रगतीगृह उद्योगमध्ये कोणता व्यवसाय घेण्यासाठी बघण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव मॅडम आपलं? ज्योती सुरेश पाटील. कुठनं आलात मॅडम? जळगाव. आज प्रगतीगृह उद्योग व्यवसाय बघण्यासाठी आला आहात. आम्ही म्हणजे 1-1.5 वर्षापासून तर प्रगतीगृह उद्योगचे व्हिडिओ पाहत होतो. त्याच्यातून आमचे म्हणजे बचत गट तयार झाले. त्या गटात म्हणजे आम्हाला महिलांना असं वाटलं की आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा बुवा आपल्या ग्रामीण भागात म्हणून असं. त्याच्यासाठी मग आम्ही प्रगतीगृह उद्योगमध्ये कॉल केला. त्यांनी आमचा कॉल उचलला आणि त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली. त्या माहितीनुसार त्यांनी आम्हाला सगळं काही व्यवस्थित नियोजन दिलं आणि आम्ही त्यांना जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं त्यांनी आम्हाला उत्तरं चांगले दिले. म्हणून आम्ही त्या म्हणजे याच्यावर प्रगतीगृह उद्योग प्रगतीगृह उद्योग मध्ये म्हणजे पाऊल टाकलं. सुरुवातीला डायरेक्ट आम्ही आलो. आम्हाला ते माहिती पण नव्हतं, पण मग बरोबर आम्ही रिक्षाचा ते ॲड्रेस वगैरे घेऊन मॅडमांनी आम्हाला ठाकरे मॅडमांनी जसं सांगितलं तसं आम्ही इथं आलो आणि इथं भेट दिली. त्यानंतर आल्यावर आम्हाला म्हणजे मशीन वगैरे ते पाहून खूप छान वाटलं. त्याच्यातून आम्ही त्याच दिवशी डायरेक्ट मशीन बुक केली 30 तारखेला. मग आमचं असं म्हणणं होतं की गणेश चतुर्थीचं काही ऑफरमध्ये आपण मशीन बुक करून घ्यायची बुवा असं. आणि गणपती बाप्पाला आपण वातीची सुरुवात करायची, दिवा लावायचा, उजेड पाडायचं आणि महिलांच्या संसारात पण उजेड पाडायचं. एक महिलेला एक शिकलेली महिला भेटली म्हणजे त्याच्यातून आपण करू शकतो. सगळ्याच महिला जर म्हणजे आपल्याला जर कोणी सपोर्ट देणार नसलं तर आपल्याला सपोर्ट नाही भेटत ना. म्हणजे मॅडमनी तुम्हाला सपोर्ट केला म्हणून तुम्ही निर्णय घेतला. म्हणजे शिकलेले आहेत आपण शिकलेले आहेत म्हणून आपल्या गावात काहीतरी करायचं म्हणून असं. कसं आहे दिवसाचं महिला कसं करतात, शेतात जातात, शेतातून आलं रात्रीचे 2 तास बी बसतात त्यांनी तरी त्यांची इथे बी रोज सुटतोय आणि तिथे पण सुटतोय. असं घरी आल्यानंतर हा कसं म्हणजे थोड्याफार बसल्या टाइमपास नको बा आपल्याला काहीतरी व्यवसायात बिझी राहायचं व्यस्त म्हणून मग आपण हे जर काम केलं तर आपलं पण 2 पैसे जास्त येतील ना आपल्याला. आणि प्रगतीगृह उद्योगाचं आम्हाला एक हे आवडलं म्हणजे कच्चं रो मटेरियल पण त्यांनी द्यायचं आणि रो मटेरियलचा कच्चा माल पक्का करून त्यांनी घ्यायचं. त्याच्यावरून आम्हाला ते म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे मार्केटिंगची गरज नाही, मार्केटिंगची गरज नाही. तुम्हाला इथे आल्यानंतर काही अशी म्हणजे लीगल प्रोसेस झाली की काही असं तुम्हाला वाटलं की आम्ही फसवले? आणि ते स्टॅम्प वगैरे ते सगळं काही असल्यामुळे आम्ही म्हणजे आम्हाला कुठेच काही भीती वाटली नाही. मॅडम तुम्ही आपल्या प्रगतीगृह उद्योगमध्ये जशी चौकशी केली तशी तुम्ही बाहेर पण केली असेल ना कुठे? मग तुम्हाला काय फरक वाटला एक प्रगतीगृह उद्योग मध्ये आणि त्या अदर कंपनीज मध्ये? नाही आम्हाला ते बाकी कंपनीचं काही हेच नव्हतं ना, कारण त्यांचं म्हणजे मार्केटिंगचा विषयच नव्हता. तुम्ही घेऊन जाऊ शकता मशीन, मग तुम्ही तुमच्या तुम्हीच करावं असं. त्याच्यामुळे आम्हाला ते नाही आवडलं. याच्यात कसं आणि सेलिंग पण कंपनीच हे करते, आपल्याला कुठलंच काही हे नाही, फक्त म्हणजे ट्रान्सफरच असतं. ट्रान्सफरचं पण आता ते नियोजन देत आहेत आपल्याला तसं आपण घेऊन जाऊ. म्हणजे तुम्हाला बाकी ठिकाणून फक्त मशीन मिळत होती, तिथे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला सपोर्ट होत नव्हता. आणि ऍग्रीमेंट वरून अजून आम्हाला थोडा जास्त विश्वास वाटला. विश्वास म्हणजे आपल्याला वाटलं की आपलं काहीतरी गव्हर्नमेंटचा स्टॅम्प घेऊन आपल्याला म्हणजे एकदम हक्काचं काहीतरी भेटतंय बुवा. ओके मॅडम, तुम्ही जी काही व्यवसाय घेत आहात त्यामागं तुमचा काय उद्देश आहे? तुम्हाला एक रोजगार द्यायचा आहे? रोजगार द्यायचा आहे महिलांना. ओके मॅडम, मग तुम्ही हाच प्रगतीगृह उद्योगला भेट दिली, याच्या आधी पण एकदा भेट दिली. तुम्ही एक प्रगतीगृह उद्योग बद्दल काय सांगा? चांगलं सांगू आम्ही. तुम्हाला म्हणजे इथे आल्यानंतर सर्व्हिस कशी मिळाली? छान मिळाली. तुम्ही डेमो वगैरे बघितला मशीनचा? हो पाहिलं. तर मग कसं वाटलं मशीनचं काम? चांगलं वाटलं. खूप काही त्याच्यात हार्ड वर्क आहे किंवा काय असं काही आहे ना? सोपं आहे. काही एवढं नाही, फक्त आपल्या कष्टाच्या याच्यावर अवलंबून येते. आपण जसे हात चालू त्या मशीनला तसं ते माल देणार आहे, नाही तर डायरेक्ट हात धरून बसलं तर मशीन काय आपल्याला ऑटोमॅटिक माल देणार नाही. म्हणजे तुमच्या काम करण्यावरती तुमचं प्रोडक्शन डिपेंड आहे. सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. ठीक आहे मॅडम, आता तुम्ही हा जो काही व्यवसाय सुरू करत आहात, जसा तुम्ही निर्णय घेतला, तर आपल्या काही महिला कस्टमर्स आहेत की ज्यांना पण वाटत असतं की मी सुरू करू का? जसं तुम्ही बोललेत की ऑनलाईनवरती पटकन कोणाचा विश्वास बसत नाही. तर मग त्या महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? त्या महिलांसाठी सांगू, आम्ही स्वतः गेलोय, स्वतः पाहून आलोय, आम्हाला पूर्ण विश्वास आहे बाई. आणि तुम्हाला पटत असेल हे सगळं असा ॲड्रेस आहे, याच्यावर जा तुम्ही. मी कॉल करीन, त्या मॅडमांना सांगेन
तुमचं ट्रेनिंग मी द्यायला येईन वाटलेस तर, पण तुम्ही मशीन घ्या, तुम्हाला एक व्यवसाय चांगला भेटेल घरी बसून. ओके, आपले ऑल ओव्हर इंडियाचे कस्टमर्स आहेत मॅडम. मग त्यांच्यासाठी म्हणजे अशा घरी अनेक महिला आहे की ज्या घरी बसलेल्या आहेत, त्यांना काहीतरी व्यवसाय सुरू करतात, त्यांच्यासाठी तुम्ही एक काय संदेश द्याल? चांगलं आहे म्हणून असं म्हणजे त्यांनी सुरू केलं पाहिजे का हो, एक व्यवसाय? करायला पाहिजे. महिलांनी पण घरी बसून काहीतरी स्वतःचं काहीतरी काम करायला पाहिजे. नुसतं म्हणजे चूल मूल पुरता ते तेवढं पण नका अवलंबून महिला पाहिजे. असं म्हणजे घरी बसून कसं आहे, शेजारी बाजारी बसतात, त्याच्यापेक्षा हे 2 तास केले ना, असं. त्यांनी इथे येऊन सण भेट द्यायला पाहिजे. आणि इथून जी सर्व्हिस भेटली आम्हाला ते एकदम छान भेटली. ओके, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली पूर्ण मिळाली. आणि जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं किंवा जे तुम्हाला कॉलवरती मॅडमनी सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्याच प्रोसेस पद्धतीने. झाली की इथे काही वेगळं होतं आणि व्हिडिओमध्ये काही वेगळं नाही, असं नाही, काही नाही, नाही. नाही. असं आणि ते पण घरी व्यवसाय सुरू हा, करायचंय, असं. कुठून तरी सुरुवात गावात करायची. काहीतरी घेऊन जायचंय बा आपल्याला नवीन करण्यासाठी असं आणि ओके. करायचं बा, महिलांना पण उद्योग होईल बा असं. ओके. मॅडम, तुम्ही आज प्रगतीगृह उद्योगमधून समयवात मशीन घेतात, त्याच्याबद्दल प्रगतीगृह उद्योगकडनं तुमचे मनापासून आभार. आणि तुम्ही हा जो काही व्यवसाय तुमचा वाढत जाओ आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.